नमस्कार मंडळी, मी साक्षी तुम्हा सर्वांचंही पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये खूप वर्षांनी स्वागत आहे. तर मंडळी, आता मी तुम्हाला नमस्कार मंडळी, मी साक्षी तुम्हा सर्वांचंही पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये खूप वर्षांनी स्वागत आहे. तर मंडळी, आज आपला व्लॉग आहे, हा आपला घरचा व्लॉग आहे आणि तुम्हाला इथे पाठीमागे थोडासा पसारा दिसत आहे. तर तुम्हाला या पसारामागचं कारण सांगते. तर आता हे आपलं घर न राहता आपलं एक लगीन घर झालेलं आहे. त्यामुळे आपल्या घरात आता एक लग्नकार्य आहे, त्यामुळे तीच तयारी सुरू आहे. त्यामुळे आज पेंटिंगचं काम सुरू केलेलं आहे, त्यामुळे थोडासा तुम्हाला इथे पसारा मागे दिसत असेल. बट लग्नघर म्हटल्यानंतर इथं आपली सुरुवात आहे, त्यामुळे पहिली सुरुवात ही घर आवरण्यापासून आणि पेंटिंग वगैरे त्यापासूनच करावी लागते. तर काल पेंटिंगचं काम बाहेर सुरू केलेलं आहे. तर चला पाहूयात, तुम्हाला दाखवते मी पेंटिंगचं काम कसं सुरू आहे. आणि त्यानंतर आता तुम्हाला इथून पुढे आपले हे लग्नघरातले जे छोटे छोटे ब्लॉग आहे ते तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे स्टे ट्यून. सगळ्यांनी आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला खूप छान छान व्हिडिओज आता इथं पुढे पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे स्टे ट्यून. चला आता आपण पाहूयात की पेंटिंगचं काम कसं चालू आहे ते. चलो. आता हॉलच्या सिलिंगची तर त्यांनी एक लेअर जो आहे तो दिलेला आहे. आणि आता साईडचे जे आपल्या भिंतीचे जे पुट्टीचं काम करणार आहेत, त्यामुळे जो पहिला जो पेंट आहे ते काढण्याची प्रोसेस चालू आहे. ते झाल्यानंतर ते काढतील, मग परत पुट्टी लावून परत पेंटिंग करणार आहोत. तर असं काही आजचा आपला दिवस आहे. त्यामुळे घरात पूर्ण रंगाचा स्मेल पसरलेला आहे. तेव्हा ते झाल्यानंतर, रंग झाल्यानंतर मेन काम आहे ते आपली आवरावरी. आता हे पेंट झालं काम त्याचं, की नंतर आवरावरी करायची. तर चलो आता फटाफट आवरते आणि त्यानंतर पुढे मला बाहेर जायचं आहे थोडं. तिथून झालं की परत आपलं हे काम सुरू आहे. चला आता बघत पुढे काय काय होतं ते. चलो. आत्ता आपल्या इथे कलरचं काम मस्त जोरात चाललेलं आहे. मागे जी ऑरेंज कलरची भिंत दिसते तिथे आपण थोडासा मोरपंखी टाईप कलर देणार आहोत, थोडासा ब्लू टोनमध्ये. आणि बाकी सगळं आता ऑफ व्हाईटमध्येच आहे. पूर्ण आमचा सगळा पसारा पडलेला आहे, तो आता सगळा आम्हाला आवरायचा आहे. चलो स्टेप आता बघूयात किती लवकर आपला पेंट मारून होतो ते पण पाहूया. चला. आणि माझा हा जो लुक आहे तो एकदम, कारण काही दिवसात फक्त माझा असंच लुक राहणार आहे, कारण की आता सगळी साफसफाई चालू आहे. त्यामुळे लुककडे बघायचं नाही, फक्त काम आपलं फटाफट आवरून हे आपण याच्याकडे कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे सध्या. कारण की टाईम आपल्याकडे खूप कमी आहे, पावसाळ्याचे दिवस आहेत आणि यानंतर आपली भात लावणीची पण तयारी सुरू करायची आहे, तर म्हणजे रोपं वगैरे करायचे आहेत. त्यामुळे आजचा संडे हा पूर्णपणे आपला कामामध्ये जाणार आहे. तर चला आता आवरूयात. बाहेर आता मस्तपैकी आपला पेंटिंगचं काम चाललेलं आहे आणि आज तुम्हाला दाखवते मी आता आपला बेक काय आहे ते. आणि कुठे गेली बेक तुम्हाला दाखवते मी. ते मस्तपैकी आता ते चिकन आहे आणि इकडे आलेली आहे आमची मम्मी. आणि ते मस्तपैकी आजचा बेक आहे आपल्या मम्मीचा चिकन. तर इथे चिकन शिजत आहे आणि अच्छा कुक आहेत इथे आमच्या मम्मी बाई.
सो आता जी आपली ज्या ऑरेंज कलर आहे ना ज्या भिंतीला त्या भिंतीला आपल्याला असा कलर द्यायचा चाललेला आहे. तर त्याच्यात आम्ही गुगल करतो आहे की त्या शेडला नक्की पेंटच्या शेड कार्डमधली कुठली शेड आहे ती कन्फर्म झाल्यानंतर ती शेड बनवून घ्यायची आणि त्यानंतर हा जो कलर आहे तो त्या भिंतीला आपण देणार आहे. तर आता ह्याचा आणि तुम्ही त्यामुळे फ्रेश कलर वाटेल. तर चला आता बघूयात, कन्फर्म करतो आम्ही. आता जो एक शेड आम्ही कन्फर्म केलेली आहे ती आता आम्ही पाठवलेली आहे त्या जे दुकानदार आहेत त्यांना. तर ती शेड आम्ही बघतो आपल्याला आपण झाली की आपण हा कलर कन्फर्म करायचा आणि हा कलर आपण देऊन टाकायचा त्या भिंतीला, म्हणजे फ्रेश होईल मस्त की. तसं आता बघूयात ही शेड मिळते का आपल्याला ते. बाहेर सगळं ते गॅपमध्ये पुट्टी भरण्याचं काम चालू आहे आणि आता आम्ही जरा पोटापाण्याची सोय करणार आहोत. कारण की आता मम्मी आज बेत आहे आपला चिकनचा, त्यामुळे भाकरी करणार आहे आणि मम्मी म्हणली घावणं कर म्हणून. घावणासाठी लावणार बिडाचं काही जे आहे त्याने मम्मीने नेऊन ठेवलं गावाला. त्यामुळे तिचं असं म्हणणं आहे तर डोसेच्या पात्रामध्ये घावणं कर. कसं शक्य आहे? डोसेचा पात्र असं पूर्ण प्लेन असतो, त्यात घावणं करायला म्हणते कर म्हणते. चला आता जाऊयात किचनमध्ये. आता मी आलेली आहे किचनमध्ये आणि किचनमध्ये मस्तपैकी तर्री आलेली आहे चिकनला, तुम्हाला दाखवते मी. आता हे मस्तपैकी आपला मस्तपैकी चिकनचा रस्सा जे आहे तो इथे शिजतोय. तर्री बघू शकता तुम्ही किती छान आली, कारण की आपला घरचा मसाला आहे. तर मस्तपैकी चिकनवरती ताव मारायचा आहे आणि आता मी भाकरी करणार आहे. तर चला आता फटाफट भाकरी करून घेऊयात. चला. बाहेरचं काम पण छान सुरू झालेलं आणि माझ्या भाकऱ्या पण इथे तयार झालेल्या आहेत. एवढ्या म्हणजे भाकऱ्या गेल्या तर माझ्या भाकऱ्या पण इथे मस्त की तयार झालेल्या आहेत. तर पटापट मी आता आवडून घेते आणि माझा जो असा अवतार झालेला ना तर यासाठी पारुशी नाही मी आंघोळ केलेली आहे. तर चला. आणि ती छान छान आमची देवी किती छान छान दिसते बघा तुम्ही. आता मी भाकरी वगैरे करून तयार झालेली आहे. आता बाहेरची इथे पुट्टीचं काम झालेलं आहे. आता आम्ही जेवून घेणार. खूप जास्त भूक लागलेली आहे. सुट्टी एकच दिवसाचा रविवार पूर्ण आमचा कामामध्ये गेलेला आहे. तर ठीक आहे, इट्स ओके. चला आता आम्ही जेवून घेणार आहोत. त्यानंतर आता हे बाकीचं पेंटिंगचं काम सुरू करतो.
आता आमच्या हॉलचा पूर्ण कलर देऊन झालेला आहे. इकडे आम्ही थोडासा वेगळा कलर चूज केला होता, बट नंतरचा लेअर त्यांनी दुसरा डार्क कलर दिला होता. बट इट्स सगळे थोडेसे ब्रश मार्क्स दिसत आहेत. आणि इकडे आहेत आमचे पप्पा आणि आमचा हॉलचा पूर्ण कलर देऊन झालेला आहे. तर माझ्या पप्पांनी थोडं बाहेर गेलो त्यामुळे आता आम्ही खूप थकून आलेले आहेत. त्यामुळे आता आमचं हे तर पेंटिंगचं काम झालेलं आहे, पण आम्हाला पसारा पूर्ण आवरायचं आहे. त्यामुळे आता आम्हाला खूप वेळ जाणार आहे. तर आता असेच तुम्हाला छान छान ब्लॉग पाहायला मिळणार आहेत आपले. अशा छान छान ब्लॉगसाठी स्टे ट्यून आणि भेटत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.